ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 13 फेब्रुवारी 2016 साप्ताहिक यज्ञाचा दिवस. नेहमीप्रमाणे साई महाराज व बालगोपाल महाराजांनी यज्ञ पूर्ण केला होता. बोटावर मोजण्या इतके साधक असले तरी यज्ञ संपल्यानंतर साधकांच्या भजन व प्रवचन सेवा झाल्या आणि नंतर परमपूज्य गुरुदेवांचे प्रवचन सुरू झाले. गुरुदेव म्हणाले, जो आत्म्यावर प्रेम करतो तो निर्गुण निराकारामध्ये जाऊन पोचतो आणि ज्याचा आत्मा प्रेमात उतरतो तो सगुण साकार होतो. सांगण्याचा हेतू असा आहे की प्रेम म्हणजे नेमकं काय, तर प्रकृती म्हणजेच प्रेम आहे. प्रेम हे प्रकृतीतच मोजलं जातं. हे जितकं खरं आहे तितकीच प्रकृती ही प्रेमातच विलीन होते, हेही खरं आहे. त्यामुळे जगात चमत्कार घडतात. प्रत्येकाने विचार करायचा कि आपने जितने भी दिन गुरुदेव की सेवा की है, जितने भी जन्म हुए हैं आपके, उन जन्मों में जितनी भी साधना की है, ये आपके जीवन की उपलब्धि है. वो तो केवल आत्मा की खोज में है. अभी हमें ये देखना है कि हम कहाँ पर रहे, प्रकृति में जी रहे या साधक रूप में जी रहे. ये सोच विचार करके आगे कदम बढ़ाने की आपकी प्रवृत्ती होनी चाहिए. हे एवढ्यासाठी सांगतो की जे परदेशी पाश्चात्य लोक आहेत त्यांनी हे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेचं फॅड आणलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर प्रेम हृदयातच आहे आणि ते ईश्वरावर केलेलं आहे असं उल्लेखलेलं आहे. चांगल्या शक्ती जगाव्या म्हणून भगवान शंकरांनी स्वतः विष प्राशन केलं आणि म्हणून ते देवाधिदेव झाले, महादेव झाले. असुरांना प्रतिकार करण्यासाठी आणि देवांचं अस्तित्व स्थिर होण्यासाठी, देवांचं अस्तित्व प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी विष पचवलं. हे झालं देवांविषयी. परंतु भक्तांमध्ये असे भक्त होऊन गेले. उदाहरणच द्यायचं झालं तर संत मीराबाईचं देता येईल. असुरी शक्तींना प्रतिकार करण्याच्या नादात त्यांच्या वाट्याला विष आलं, तरी श्रीकृष्णाच्या प्रेमासाठी त्यांनी ते प्राशन केलं. सर्वसामान्य घरातील स्त्री नव्हती ती. मेवाडची राणी होती मीराबाई. तरीही त्या स्वतः कुठल्याही गर्व अभिमानाला बळी न पडता, त्यांच्या अधिकाराचा वापर न करता त्यांनी विष प्राशन केलं. तरी त्या मेल्या नाहीत. त्या तर संतपदाला पोहोचल्या आणि भगवान शंकरांनी विष प्राशन केलं म्हणून तेही संपले नाहीत, महादेवपदाला प्राप्त झाले. म्हणजे नियती कोणाला साथ देते याचा विचार केला पाहिजे. आपण कोठे आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे. हे लक्षात घ्यायचं आहे की आपलं प्रेम व्यक्तीवर आहे की तत्वावर. प्रेम हे गोडही नसतं, आंबटही नसतं, चांगलंही नसतं, वाईटही नसतं, कडू तर नक्कीच नसतं आणि ते कटूही नसतं. हे प्रेम कोण, कसं आणि कोणत्या पद्धतीने घेतो ह्याच्यावर ते अवलंबून असतं. असं म्हणतात की प्रेम हे तुमचं आमचं सेम असतं, तरी ते प्रेमच असतं. ते समजून घ्यावं लागतं, ते महसूस केलं गेलं पाहिजे. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की तुम्ही व्हॅलेंटाईन डेला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगता, पण मी तुम्हाला विचारतो आमचं तुमचं प्रेम आहे हे सांगावं लागतं. प्रकृती ही प्रेमाचं प्रतीक आहे, समजतंय का? अवघड आहे पण अभ्यास करावा लागेल. प्रकृती कशी आहे हीच प्रेमाची पावती आहे. प्रेम म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीची जाणीव होणे म्हणजे प्रेम. माणसाने निसर्गाच्या जवळ राहायला शिकले पाहिजे. निसर्गाकडून एक गुण घेतला पाहिजे आणि तो म्हणजे त्याला संसर्ग होत नाही. आसक्ती म्हणजे प्रेम नाही, मोह म्हणजे प्रेम नाही, आकर्षण म्हणजे प्रेम नाही, भोग आणि उपभोग म्हणजे प्रेम नाही, पावती म्हणजे प्रेम नाही. प्रेमाला पावती नसते. पावतेवरून प्रेम कळणार नाही. हे बघा, गंभीर असणारे, दिसणारे आणि भासणारे पवार सरसुद्धा आज लाजून हसतायत. प्रेम समजून घेत असताना प्रेमासद म्हणजे प्रेम करणारा विसर्जित होऊन जातो. तरी त्याला प्रेम आहे की नाही हे कळत नाही. प्रेम आणि ते समजणं ह्याचा आपसात संबंध आहे की नाही हे मला आत्तापर्यंत कळलेलं नाही. प्रेमाची खोलाई किती, त्याचं संपूर्ण अस्तित्व काय, की आपलं अस्तित्व म्हणजे प्रेम हा एक भाग झाला. आणि सर्वात्मक गुरुदेव भगवान असे तुम्ही ज्यांना म्हणतात त्यांनी दोन विषय मांडले. एकीकडे प्रेम ठेवला आणि दुसरीकडे आत्मा. हा आत्मभाव प्रेमात गेला तर सगुण साकार होतो आणि तोच प्रेमभाव आत्म्यात गेला तर निर्गुण निराकाराला प्राप्त होतो. संकल्प आणि विकल्प या दोन्हीच्या मध्ये आपला भाव आहे. आत्म्यातून निघालेला भाव निर्गुण निराकाराला पोहोचतो आणि प्रेमातून निघालेला भाव सगुण साकाराला पोहोचतो. रामायणात उल्लेख आलेला आहे. माता शबरी प्रभू रामचंद्रांची वाट पाहत होत्या. वाटेवरून फुले अंथरलेली होती. त्यावरून काही भक्त चालायला लागले. तेव्हा ती म्हणाली, त्या फुलांवरून बाजूला व्हा, माझे राम येणार आहेत, त्यांच्यासाठी मी ते पसरवलेले आहेत. तेव्हा त्यावरून चालणारे भक्त तिच्याकडे पाहून मिश्किलपणे हसले आणि एकमेकात म्हणाले, हजारो वर्षांपासून ही म्हातारी रोज फुले अंथरते प्रभू रामचंद्रांसाठी, त्यावरून कोणा दुसऱ्याला चालू देत नाही. तेव्हा त्या भक्तांबरोबर असणारे संत त्या भक्तांना म्हणाले, सुनो भक्तगण, भक्त और पागल में कोई अंतर नहीं होता. कोणत्याही भक्तांचा उपहास करू नका. ज्याला वेडेपणाचं भान नसतं तो भक्त.
त्यासाठी बुद्धांनी महावीरांनी राज्य सोडलं, मीरेने विषप्राशन केलं, हनुमंतरायाने सारे कामधंदे सोडून देऊन केवळ रामाची सेवाच केली. भक्तांचे आणि भगवंताचे वेगवेगळे प्रकार पुराणात वर्णन केलेले आहेत. आम्ही तुम्हाला आत्मविश्वासाने हे सांगतो की प्रेम आत्म्यात उतरतं तेव्हा ते निर्गुण निराकाराला प्राप्त होतं. त्याला पुरुष म्हटलं जातं आणि जेव्हा आत्मा प्रेमात उतरतो तेव्हा तो सगुण साकाराला प्राप्त होतो. त्याला प्रकृती म्हटले जाते. प्रकृतीत 5 तत्वे आली, त्यात हालचाली आल्या 5 तत्वांबरोबर. प्रकृतीसाठीच आत्मा आहे आणि आत्म्यासाठीच प्रेम आहे. जे सगुण आहे ते प्रकृतीचा आविष्कार आहे. जे डोळ्याने दिसते ते आत्म्याचा आविष्कार आहे. जे जे विसर्जित करायचं तो प्रेमाचा आविष्कार आहे. प्रेम म्हणजे नेमकं काय आहे? प्रेम हे कोणी दिल्यावर मिळतं इतकं ते कोतं आहे का? किंवा ते घ्यावं इतकं ते सहज आणि सोपं आहे का? असं म्हणतात की थोडं द्यावं, थोडं घ्यावं, तेव्हा प्रीती जुळे. हे व्यवहाराचं प्रेम झालं. व्यवहारातून दिसून येणारं प्रेम भासरूप आहे, आभास आहे. प्रेमाला प्रतीक नाही, प्रतीकाला प्रेम नाही म्हणत. प्रतीकाच्या हेतूनं केलेलं प्रेम, पावतीच्या हेतूनं केलेलं प्रेम हा केवळ कांगावा आहे. प्रेम हे अनकंडिशनल पाहिजे. प्रेमाला समजू शकले तर भगवंत आणि तुमच्यात, सद्गुरू आणि तुमच्यात, भगवंत आणि भक्तात, आत्मा आणि प्रकृतीत काहीच भेद राहणार नाही. एवढं सांगून मी आजचं प्रवचन इथेच थांबवतो. ओम गुरुदेव. आजचं प्रवचन संपल्यावर परमपूज्य गुरुदेव मला म्हणाले होते, ताई तुम्ही आजच्या प्रवचनावर तुमचे विचार लिहा. खरं तर आजचं प्रवचन प्रेम या विषयावर होतं. उद्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. ही पाश्चात्यांची आणि त्यांच्याकडून झालेली लागण आहे म्हणून असेल, किंवा आज मीही ते भजन म्हटलं होतं ते भगवंताच्या प्रेमाविषयीच्या दर्शनाचं होतं. नाही की है सेवा कुछ भी हुआ नहीं समर्पण, फिर भी तुम प्रभु प्यार का तेरे कराते रहते दर्शन. म्हणूनही असेल कदाचित. गुरुदेवांनी आज प्रवचनामध्ये सांगितले की प्रेम हे महसूस झालं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. ते आत्म्यात उतरतं तेव्हा ते निर्गुण निराकारापर्यंत पोचतं आणि आत्मा प्रेमात उतरतो तेव्हा तो सगुण साकाराला प्राप्त होतो. हे समजून सांगताना प्रेमाची परिभाषा नेमकी काय हे आपल्याला समजून घ्यावी लागेल. भक्तियुगात स्वामी विवेकानंदांनी प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी प्रेमाला त्रिकोणाची कल्पना देऊन समजावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात, या प्रेमाचा पहिला कोण म्हणजे प्रेमात खरेदी विक्री नसते, म्हणजे खऱ्या प्रेमात मोबदल्याची आस नसते. या प्रेमाचा दुसरा कोण म्हणजे भयाचा अभाव असतो. काही लोक भगवंताची उपासना ही भीतीपोटी करतात, म्हणजे असं केलं नाही तर देव माझं वाईट करील. अशा प्रकारचं प्रेम म्हणजे ही प्रेमाची अगदीच अपरिपक्व अवस्था आहे. परंतु परमेश्वरावरचं खरं प्रेम माणसाला धीट आणि निर्भय बनवतं. प्रेमाचा तिसरा कोण म्हणजे सर्वोच्च आदर्श. सर्वोच्च आदर्शाचा अर्थ आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर निष्कर्ष हाच निघेल की आपल्या जीवनात अनुकूलतेत किंवा प्रतिकूलतेत, म्हणजे कोणत्याही वेळी कोणताही प्रसंग, कोणतीही घटना घडली तरी आपला जो सर्वोच्च आदर्श असेल त्याचं आपल्याला विस्मरण होत नाही किंवा विस्मरण होता कामा नये. आज परमपूज्य गुरुदेवांनी प्रेमाच्या अनुभूतीला समजावताना प्रामुख्याने 3 मुद्दे मांडले. प्रेम म्हणजे प्रकृती आणि प्रकृती म्हणजे प्रेम. प्रेम तत्वावर की व्यक्तीवर. प्रेम म्हणजे जिवंतपणा आणि जिवंतपणा म्हणजे प्रेम. प्रकृती म्हणजे प्रेम असं जेव्हा गुरुदेव म्हणतात तेव्हा प्रकृती म्हणजे हा निसर्ग. तो विविधतेने नटलेला आहे हे पाहण्यासाठी आपण आपल्या दृष्टीला साफ करावं लागेल. ही प्रकृतीतील सौंदर्य आपल्याला मोहित करतं. मग ते फुलांनी लगडलेलं एखादं झाड, छोटंसं रोपटं असेल, फळांनी वाकलेलं झुकलेलं एखादं झाड असेल, झाडावर बसून कुहुकू करणारी कोकिळा असेल, किंवा पाठीवर गाडीचा जू घेऊन आपल्या धण्यासाठी राबणारी बैलं असतील, दऱ्या डोंगरातून खळखळ करीत वाहणारी नदी असेल, किंवा कडाक्याच्या उन्हात इतरांना सावली देण्यासाठी उन्हात तळपत राहणारं कडुलिंबासारखं एखादं झाड असेल. या प्रकृतीकडे आपण बारकाईने पाहिले तर आपण त्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रकृतीला गुरुदेव प्रेम म्हणतात आणि आपल्या स्वतःला जेव्हा त्याची अनुभूती येते तेव्हा हे गुरुदेवांचं सांगणं आपल्याला प्रमाण देतं. आजच्या प्रवचनातील प्रेम म्हणजे प्रकृती ह्या मुद्द्यावर लिहिताना ह्या वचनाची मला आलेली अनुभूती काही अंशाने इथे देण्याचा थोडासा प्रयत्न. आम्ही तीर्थयात्रेसाठी यमुनोत्रीला चाललो होतो. जेव्हा हिमालयाच्या पर्वतरांगामधून आमची यात्रा चालू झाली होती तेव्हा तेथील दृश्य पाहून, तेथील तो नजारा पाहून गुरुदेवांचे हे वचन सारखे माझ्या मनात डोकावून डोळ्यामधून उतरत होते. प्रकृती म्हणजे प्रेम. हिमालयाची उंच शिखरं, पायथ्यापासून सुरू झालेला प्रवास, नागमोडी वळणं, अगणित असे घाट, पर्वताच्या काही खास खळग्यामधून खळखळ करत वाहत येत असणारं स्वच्छ पाणी, त्याचं वाट मिळेल तिथून वाट काढून वाहणं आणि नंतर गंगेला जाऊन मिळणं, अगणित अशी मोठी मोठी झाडं, अनमोल असे तेथील काही झाडांचे सौंदर्य,
उदाहरणच द्यायचं झालं तर तेथील देवदारची 60 फुटापासून 100 फुटा इतकी उंचीची ही झाडं, त्याच्या फांद्या इतक्या सुंदर, आखीव रेखीव कागदावर त्याचं चित्र काढतानाही मोजून घेतलं तरी आखताना त्या अंतरात चूक होऊ शकते. पण हे झाड इतकं सुंदर की परमेश्वराने त्याला कसं बनवलं असेल हा विचार आपल्या मनात आल्यापासून राहत नाही. त्याची एक एक फांदी, त्याच्या उपफांद्या, त्यावरील छान छान छोट्या आकाराची पानं वाऱ्याच्या झुळकेनं हलताना दिसली तर एक फांदी म्हणजे जणू काही मोर आपला पिसारा फुलून नाचतो की काय असं वाटायचं. एकाच वेळी या झाडाची एक एक फांदी हलताना जणू एवढे मोर एकसाथ नाचतायत असं वाटायचं. तेथील फुलझाडांचंही सौंदर्य अलौकिक, वेगवेगळी झाडं, वेगवेगळी आणि वेगवेगळ्या रंगांची ती फुलं. हे सर्व निर्माण करणाऱ्या निर्मात्याचं कुतूहल वाटत होतं मला की ही फुलं इतकी सुंदर आहेत तर ते बनविणारा कसा असेल. एका फुलांनी लगडलेल्या त्या फुलझाडाला पाहिलं आणि त्या फुलांनी अविस्मरणीय अशी आठवण मला दिली. त्याला पाहिल्यानंतर पुढच्या संपूर्ण प्रवासात माझी नजर त्याला शोधत होती. जिथं त्याचं दर्शन झालं तिथं तृप्तीचे, समाधानाचे क्षण, तरीही त्याविषयीची अतृप्तता कायम होती. खूप ठिकाणी त्या भागामध्ये ही फुलं फुललेली होती. एका ठिकाणी तर एक दगडाची मोठी शिळा होती. त्यात एका ठिकाणी खड्डा आणि त्यात वाऱ्याने उडून गेलेल्या मातीत सुद्धा हे रोपटं फुललेलं पाहिलं. त्याच्यावर फुलणारी ती वेल्वेटसारखी फुलं त्यांच्याकडे आकर्षित करत होती. मी तेथील घोडेस्वाराला त्याचं नाव विचारलं तेव्हा त्याने सूरजमुखी असं त्याचं नाव सांगितलं. तेव्हा मी स्वतःलाच म्हणाले की ह्याला मी तर हिमकमल अशा नावाने संबोधावं. मला सारखं वाटायचं की आपण या तीर्थयात्रेला आलो, इथून आपण गुरुदेवांसाठी अमूल्य अशी भेट न्यायला पाहिजे आणि ती अमूल्य अशी भेट जर कोणती असेल तर ते हेच फूल. मग तिथल्या घोडेवाल्याला मी विचारलं की याचं बी मिळेल का, कारण फुलं अजूनही ते सुकून गेले असते. अजून 10 दिवस आमचा प्रवास बाकी होता. पण दुर्दैवाने तो त्या फुलांचा फुलण्याचा सीझन होता. प्रकृतीचं हे वेगवेगळ्या रूपातील प्रेम पाहून कल्पनेशिवायची प्रतिभा उसंडी मारत होती आणि मी गुणगुणत चालले होते. दे दो तेरी दृष्टि प्रभुजी, देखूं तेरा नजारा. तू ही एक सहारा प्रभुजी, तू ही एक सहारा. दे दो तेरी दृष्टि प्रभुजी, देखूं तेरा नजारा. इथे गुरुदरबारात आपण ज्या प्रेमाविषयी बोलतो आहे ते प्रेम म्हणजे सात्विक प्रेम, वात्सल्यानं परिपूर्ण भरलेलं प्रेम. जसं दिवसभर गायी रानावनात चरतात आणि तिन्ही सांजेला आपल्या बछड्याच्या ओढीनं ती पळत सुटते आणि हे वासरू ही आपल्या मातेची वाट पाहत हंबरत असते आणि हे गाय वासरू जेव्हा एकमेकांना भेटतात त्यांच्या भेटीत जे वात्सल्यानं भरलेलं प्रेम छलकतं ते प्रेम इथे गुरुशिष्याच्या बाबतीत मला तरी अपेक्षित आहे. व्यावहारिक प्रेम इथे विचारात न घेता इथे जीवाचं आत्म्याशी आणि आत्म्याचं परमात्म्याशी असलेलं प्रेम अपेक्षित आहे. या प्रेमात देणं घेणं काही नाही. फक्त सद्गुरूमधील शिवरूप झालेला जीवात्मा साधकातील जीवाला परमात्म्याच्या भेटीकडे घेऊन जाण्यासाठी आपल्या परीने, आपल्यातील गुरुत्व शक्तीने प्रयत्न करत असतो. आपल्याला प्राप्त झालेल्या त्या सात्विक प्रेमाची गोडी साधकाला चाखवत असतो आणि या ओढीने सद्गुरूंचं आपल्या शिष्यांवर प्रेम असलेलं दिसून येतं. हे दिसण्यासाठी नसतंच, त्याची जाणीव ज्याचे त्यालाच होत असते. कदाचित शिष्य तरी काही अपेक्षेनं गुरूंकडे येऊ शकतो, परंतु गुरुदेवांना तशी काही आवश्यकताच नसते. प्रवचनात गुरुदेवांनी संत मीराबाईंचे उदाहरण दिले. तिलाही विष प्यावं लागलं. तिला श्रीकृष्ण सोडून काही दिसतच नव्हतं. श्रीकृष्ण भेटीची तिची तडप इतकी होती की त्याचीच वेदना तिच्या आत भरलेली होती. त्यामुळे त्या विषाने सुद्धा तिचं काही बिघडवलं नाही. म्हणूनच तर संत मीराबाईसारखी प्रेम दिवाणी दुसरी कोणी होऊ शकली नाही. ती प्यास, ती ओढ आपल्यात जागृत व्हावी यासाठी आपण त्या भक्त शिरोमणीला वारंवार प्रणाम करूया. इथे गुरुदेव ही प्रेमाची जी परिभाषा व्यक्त करतात ते आपल्याला समजेल अशा भाषेत. त्यांच्या प्रेमात निरपेक्षता असते. म्हणूनच त्यांचं प्रेम हे विश्वप्रेम असतं. त्याला कोणतीही मर्यादा किंवा सीमा नसते. ते संपूर्ण निरपेक्ष, स्वतंत्र, शुद्ध, सोलीव प्रेम हेच त्यांच्या प्रेमाचं स्वरूप असतं. भक्तांचं कल्याण हाच फक्त त्यांचा एकमेव उद्देश आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यांचं आपल्यावर जे ज्ञानरूपी बरसणं आहे त्या ज्ञानावर आपलंही प्रेम होणारच. हो, गुरुदेव म्हणाले की आपण स्वतःला विचारायचं आहे की आपलं व्यक्तीवर प्रेम आहे की तत्वावर. आणि सद्गुरूंच्या बाबतीत तर हेच पुढे येईल की अगर शिष्यांना गुरुतत्व काय आहे हे जरी समजत नसलं तरी किंवा तत्वावर दृढतेने टिकता येत नसलं तरी ज्या आत्म्याच्या उद्धारासाठी गुरुदेव आपल्या प्रेमाचा वर्षाव साधकांवर करतात त्या प्रेमावर तरी साधकाचं प्रेम नक्कीच जडायला हवं. आणि हे तत्व ज्या माध्यमातून प्रकट होतं त्यावरही अनायासे प्रेम जडणार. ते आपण मान्य केलं नाही तरीही. आणि सद्गुरूंवर थोडाफार तरी प्रेम असल्याशिवाय त्यांच्या चरणाशी येण्याची ओढ साधकांना लागू शकणार नाही.
प्रवचनाच्या शेवटी गुरुदेव म्हणाले होते की जिवंतपणा म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजे जिवंतपणा. या मुद्द्यावरून मला परमपूज्य बापूजींनी सांगितलेल्या सत्संगातील त्या वचनांची आठवण झाली. ते म्हणाले, एका संतांकडे एक माणूस आला आणि म्हणाला, हे महात्मा, माझा मित्र मला तुमच्याकडे घेऊन आला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मी तुमच्याकडून गुरुमंत्र घ्यावा आणि मलाही त्याचं म्हणणं पटलं आहे, परंतु तुम्ही मला गुरुमंत्र द्याल का? महात्म्याच्या उत्तरा अगोदरच तो माणूस म्हणाला, मी एक दुराचारी आहे. मी जे सांगतो आहे ते ऐकल्यावरच तुम्ही मला गुरुमंत्र द्यायचा किंवा नाही तो निर्णय घ्या. असे म्हणून तो सांगू लागला, मी खूप दारू पितो, सिगारेट ओढतो, गुटखा तंबाखू खातो, मी अत्यंत क्रोधी आहे, मी व्यभिचारी आहे, लोकांना लुबाडायलाही मी मागे पुढे पाहत नाही, अवगुणाची खाण आहे मी, असं लोकही मला म्हणतात. असे म्हणताच महात्मा म्हणाले, तुला गुरुमंत्र द्यायला मी तयार आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला, मला वाटले मी माझ्यातील एवढे दोष सांगितल्यावर तुम्ही मला हाकलून लावाल, परंतु तुम्ही तर गुरुमंत्र देऊन माझा स्वीकार करायला तयार झालात. त्याचं कारण मला सांगितलं तर बरं होईल. हे ऐकून महात्मा म्हणाले, तुझ्यात एवढे दोष असतानाही त्या परमेश्वराने तुला जिवंत ठेवले आहे, म्हणजे त्याचे अजूनही तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याच्या त्या प्रेमामुळेच तू माझ्याजवळ आलास. मग तुला नाही म्हणणारा मी कोण? आणि दुसरे हेही एक कारण आहे, ते म्हणजे स्वतःतील दोष नजरेस येणं, म्हणजे तुझ्यातील माणूसही अजून जिवंत आहे. मग परमेश्वराच्या प्रेमाकडे जेव्हा तुझे लक्ष जाईल, तेव्हा तुझ्यातील दोष कमी करण्यासाठी ही प्रकृती ही प्रेम होऊन पुढे येईल. परमपूज्य गुरुदेवांनी आपली यात्रा सगुण साकार आणि निर्गुण निराकडे जाण्यासाठी आत्मा आणि प्रेम यातील प्रेमाच्या संबंधांचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. परमार्थासाठी हे ज्ञान अत्यंत सहाय्यकारी आहे. प्रेम हा परमार्थाचा जसा आधार आहे, तसा सर्वसाधारण माणसाच्या जगण्याचाही आधार आहे. प्रेम जर जीवनातून आणि जगण्यातून वजा केलं तर जगण्याला काही अर्थ उरणार नाही. एकदा डिस्कव्हरी चॅनलवर एक विलक्षण घटना पाहायला मिळाली. एक भुकेला सिंह शिकारीसाठी हरणाच्या कळपाचा पाठलाग करत होता. तो जीवाच्या आकांताने पळ सुटला. सगळा कळप पुढे निघून गेला आणि एक हरीण सिंहाच्या कचाट्यात सापडली. सिंह त्याचं भोजन करत होता, पण थोडं खाऊन झाल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की घाबरून या हरिणीने पिलाला जन्म दिला. सिंहाने हरिणीचं मांस खाणं बंद केलं आणि त्या पिलाजवळ जाऊन त्याला मायेने चाटलं. बराच वेळ ते पिलू खाली रक्तबंबाळ झालेला त्याच्या आईकडे बघत होतं. नंतर ते उठण्यासाठी धडपडत होतं. कसंबसं उभं राहिलं. सिंहाच्या डोळ्यातही इतकी करुणा दिसत होती की नंतर बराच वेळ तो त्या पिलाजवळ बसून राहिला. नंतर ते पिलू सिंहाच्या अवतीभोवती लढिवाळपणे फिरू लागलं. ही सगळी घटना बराच वेळ चालली होती. त्यानंतर त्या सिंहाने भुकेलेला असतानाही त्या पिलाला न खाता किंवा त्या हरिणीलाही न खाता त्याला सोडून दिले आणि तो सिंह त्याच्या मार्गाने निघून गेला. डोळ्यात पाणी आणणारी ही घटना पाहिली आणि असं लक्षात आलं की आत कितीही कठोरता असली आणि किंवा कितीही हिंस्रत्व असलं तरी प्रेम आणि वात्सल्य हे जीवाला जोडूनच असावं. परमेश्वराचा हा अनमोल ठेवा आपण समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. परमपूज्य गुरुदेवांच्या आजच्या प्रवचनामुळे प्रेमाचे विविध पैलू समोर आले. माझ्या छोट्याशा आकलनात आलेले हे विचार आपल्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. कारण प्रेम कसंही, कशावरही आणि कोणावरही होऊ शकतं, फक्त त्याची जाणीव आपल्याला होतेच असं नाही. प्रेम कोणाचं रोपट्यावर, झाडावर, त्याच्या फळावर किंवा कोणाचं त्यावर बसलेल्या पक्षावरही होऊ शकतं. प्रेम मोराच्या पिसाऱ्यावर, त्याच्या नृत्यावर किंवा त्याच्या लांडोरीच्या पुकारण्यावरही होऊ शकतं. प्रेम कोणाच्या वाणीवर, कोणाच्या गायकीवर किंवा त्यातील शब्दार्थांच्या भावावरही होऊ शकतं. प्रेम कोणाचं वित्तावर, कोणाचं सत्तेवर किंवा कोणाचं भत्त्यावरही होऊ शकतं. प्रेम कोणाचं कर्तव्यावर, कोणाचं ऐश्वर्यावर किंवा कोणाचं निभावण्यावरही होऊ शकतं. प्रेम कोणाचं वर्णावर, कोणाचं मर्मावर किंवा कोणाचं धर्मावरही होऊ शकतं. प्रेम प्रेम आपल्या मातीवर, आपल्या देशावर किंवा कोणाचं नेत्यावरही होऊ शकतं. प्रेम प्रकाशावर, प्रेम गडद काळोखावर किंवा काळोखात चमकणाऱ्या काजव्यावरही होऊ शकतं. प्रेम ओहळावर, नदीवर, खळखळणाऱ्या पाण्यावर किंवा समुद्रात मिळालेल्या तिच्या मिलनावरही होऊ शकतं. प्रेम कोणाच्या असण्यावर, कोणाच्या नसण्यावर किंवा कोणाच्या अस्तित्वावरही होऊ शकतं. प्रेम आप्तांवर, नातेवाईकांवर, त्यांच्या कोपावर किंवा आप्तांच्या प्रेमींवरही होऊ शकतं. प्रेम घरी आलेल्या अतिथीवर, दारात पाळलेल्या प्राण्यावर किंवा दारात ओरडून गेलेल्या कावळ्यावरही होऊ शकतं. प्रेम आईवडिलांचं मुलांवर संस्कारांनी व्यापलेलं आणि मुलांचं आईवडिलांवर कर्तव्याखाली झाकलेलं. प्रेम पती-पत्नीचंही असतं एकमेकांवर, पण ते थोडं गढूळ झालेलं असतं, थोड्या भोगाने आणि थोड्या मी आणि माझेने. तरीही
प्रेम प्रेमच असतं. प्रेम ही भावना असते आपल्या प्रेमीसाठी जोपासायची, स्वतःच्या मनाला मुरड घालून प्रेमीसाठी स्वीकारायची. प्रेम कोणासाठी असते, कोणासाठी तपस्या, कोणासाठी पुकार असते तर कोणासाठी स्वीकार. प्रेम कोणासाठी व्यवस्था असते तर कोणाची अवस्था असते, कोणासाठी सोय होते तर कोणाची गैरसोय होऊन बसते. प्रेम कोणासाठी त्याग असतो तर कोणासाठी योग. त्याला भोग समजून वासना शमविण्याचं साधन मानू नये. प्रेमात परिवर्तनही होत असते. प्रेमाला शाबूत ठेवण्यासाठी कधीकधी त्याचे आवर्तनही करावे लागते, एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी. प्रेम व्यक्तीचाच नाही तर विश्वाचाही आधार असते. प्रेमानेच बदलतात माणसाही आणि प्रेमानेच बदलतात संबंधही. प्रेम कोणावरही आणि कशावरही असलं तरी आचरण धर्मानुसार व्हावं. वासनेला प्रेमाचं नाव देऊन त्याला कलंकित होऊ देऊ नये. प्रेमाचा उद्देश चांगला असेल तर ते गंगेसारखं पवित्र होतं. प्रेमासाठी प्रेम करावं, नाहीतर तो व्यवहार होतो. प्रेम भोगही नसतो आणि रोगही नसतो. प्रेम एक साधना असते शेवटच्या श्वासापर्यंत करत राहण्याची. प्रेम कोणासाठी प्रेरणा असते तर कोणासाठी विश्वास. प्रेमाने साकारते जीवनही आणि प्रेमानेच टिकतो संसारही. प्रेम एक कवच असतं, संकटाचं भेदन करणारं, नात्यांना जोडणारं आणि आपल्यांसाठी जगायला लावणारं. प्रेम एकांगीही असू शकते आणि दुतर्फाही. कधी ते नदीच्या दोन किनाऱ्यांसारखं तर कधी संगमासारखं. प्रेम प्रकटही असतं आणि अप्रकटही असू शकतं. ते वाणीपेक्षा आचरणात आणि हृदयात शोभून दिसतं. प्रेम निष्काम झालं तर आपल्या प्रेमीला तारतंही आणि त्यात स्वार्थ आला तर प्रेमीला झुरून झुरून मारतंही. प्रेम स्वार्थी झालं तर ते नाचतं, गोडतं, संकुचित होतं आणि कैद होऊन राहतं पिंजऱ्यात, मग तो सोन्याचा का असेना. प्रेम ही नश्वराच्या माध्यमातून मिळाली शाश्वत ठेव आहे. ते कितीही वाटलं तरी खुंटत नाही आणि संपतही नाही. प्रेम एक सुगंध आहे, न दरवळणारा पण मोहून टाकणारा. ज्याला तो प्राप्त झाला त्याला सुगंधित करणारा. प्रेम एक चपराक असते, दुश्मनावर चालवण्यासाठीही. झुकू शकतो तो प्रेमानेच आणि आकळूही शकतो प्रेमानेच. प्रेम हैवानालाही माणसात बसवतं आणि माणूस बनवतो. माणसात बसून नमता नमता देव माणसापर्यंत पोहोचवतं. प्रेम उगवणाऱ्या सूर्यावर, तेजाळणाऱ्या चंद्रावर, चांदण्यावर किंवा पहाटेच्या शुक्र ताऱ्यावरही होऊ शकतं. प्रेम वावटळीवर, वाऱ्यावर, त्याच्या सनसन आवाजावर किंवा रातराणीच्या सुगंधासहित येणाऱ्या झुळकेवरही होऊ शकतं. प्रेम समुद्रावर, त्याच्या लहरीवर, त्याच्या किनाऱ्यावर किंवा त्याच्या अथांगतेवरही होऊ शकतं. प्रेम पंथावर, प्रेम मतावर, प्रेम गतीवर किंवा प्रेम आपल्या हितावरही होऊ शकतं. प्रेम गडगडणाऱ्या ढगांवर, कोसळणाऱ्या सरींवर, कडाडणाऱ्या विजेवर किंवा पावसानंतर आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्यावरही होऊ शकतं. प्रेम आभाळावर, प्रेम क्षितिजावर किंवा त्याच्या व्यापकतेवरही होऊ शकतं. प्रेम ज्ञानावर, प्रेम मानावर, प्रेम घेण्यावर किंवा प्रेम देण्यावरही होऊ शकतं. प्रेम कोणाच्या कर्तृत्वावर, कोणाच्या दातृत्वावर किंवा प्रेम कोणाच्या सत्कर्मावरही होऊ शकतं. प्रेम जन्मावर, प्रेम आपल्या जगण्यावर किंवा कोणाचं मृत्यूवरही होऊ शकतं. प्रेम कोणाचं सोन्यावर, नाण्यावर, गाण्यावर किंवा आपल्यावर प्रेम करण्यावरही होऊ शकतं. प्रेम निर्जीवावर, प्रेम सजीवावर, प्रेम स्वप्नांवर किंवा प्रेम कल्पनेवरही होऊ शकतं. प्रेम दिवसावर, प्रेम रात्रीवर, प्रेम झोपण्यावर किंवा प्रेम जागण्यावरही होऊ शकतं. प्रेम लोभमोहाच्या हेतूनं केलेलं ते माणसाला लंपट बनवतं. प्रेमाचा उपयोग करून घेणाऱ्या उपभोगाकडे वळवतं. प्रेम म्हणजे चढ उताराच्या पायऱ्या. चालत फक्त राहायचं, उतार आला कधी तर चढाच्या आठवणीवरून मिरवायचं. प्रेम कोणासाठी आदर्श असतो तर कोणाचं आदर्शावर प्रेम असतं. तरीही प्रेम हा संस्कार असतो स्वभावात भिनलेला. प्रेम कधी शिक्षा होऊन पुढे येते तेव्हा आपले भोग समजून भोगायचं. सद्विचारांच्या कात्रीने तिला हळुवारपणे छाटायचं. प्रेम एक यात्रा आहे, निरंतर आपण चालायचं, थांबून थोडं थांब्यावर पुढे चालत राहायचं. प्रेम असीम असते आणि अनंतही असते. त्याला सूरही असतो आणि कधी ते बेसूरही होते. प्रेम कोणाचं परोपकारावर असू शकतं, कोणाचं साकारावर किंवा कोणाचं निराकारावरही असू शकतं. प्रेम कोणाचं नित्यावर असू शकतं, कोणाचं अनित्यावर, तर प्रेम कोणाचं चैतन्यावरही होऊ शकतं. प्रेम कोणाचं विवेकावर, कोणाचं वैराग्यावर, तर कोणाचं मोक्षावरही होऊ शकतं. प्रेम एक मधुर रस आहे, न दिसणारा पण तृप्त करणारा, सुप्तपणे आत प्रवेश करून त्याच्या इशाऱ्यावर नाचवणारा. प्रेम एक तरंग आहे आत्म्यावरचा, मनाला समजून मजबूत करण्यासाठी
आणि तो सुरुंगही आहे आतले कवाड खोलण्यासाठी. प्रेम एक कौशल्य आहे, अंतर्मनात डोकावणारं, कृतीतून उतरणारं आणि त्यागातून बहरणारं. प्रेम हे धन आहे, वाटूनही उरणारं आणि वाढत जाणारं, स्वतःला सुरक्षित करून दुसऱ्यालाही सावरणारं. प्रेम कधी भाषेतूनही वापरावं लागतं, जिथे तृष्णा दिसत नसते. स्पंदन देतात साक्ष तेव्हा त्याचे अनुभूतीत रूपांतर होते. प्रेम एक पूजा आहे, नित्य घडत जाणारी, स्वतःला समाधान देणारी आणि दुसऱ्याला प्रेरित करणारी. प्रेम एक संवेदना असते, मनावर त्याचा असर होतो, चिघळलेल्या जखमांनाही नकळतपणे धुसर करतो. प्रेम एक फूल आहे, कोणत्याही वेळी बहरणारं, स्वतःसहित समोरच्यातही सुगंधित अत्तर भरणारं. प्रेम एक संगीत आहे, धून त्याची कायम असते, शब्द जातात बदलून तेव्हा अर्थालाही बदलून टाकते. प्रेम हे बंधने असते, खुशीने पाळण्यासाठी, योग्य दिशेला वळवण्यासाठी आणि नाही जमलं यातलं तर टाळण्यासाठीही. प्रेम एक अवस्था असते, उत्साहाने भारलेली, स्मृतींवर कोरलेली आणि मर्यादेच्या कुंपणाने सांभाळलेली. प्रेम ही कला आहे, प्रत्येकात वेगवेगळ्या रूपानं दडलेली, कोणी बाहेर काढलेली तर कोणाच्या आत अडलेली. प्रेम हा शृंगार आहे, जीवनाचा आणि जगण्याचाही, तो डल झाला की पुन्हा पुन्हा करण्याचाही. प्रेम द्यायचं ज्याला समजलं त्याच्यासाठी आकाशही नसते मर्यादा, ज्याला समजलं नाही त्याला आपल्या पावलांनाही नाही येत व्यापता. प्रेम एक ज्योत आहे, निरंतर तेवत राहणारी, स्वतःला प्रकाशित करून इतरांनाही प्रकाश देणारी. प्रेम जगावर करता करता आपल्या आत्म्यावरही करायला शिकावं. बाहेर किती बघायचं त्याला आताही पारखून बघावं. प्रेम सत्शास्त्रावर करावं, विचारूपी शस्त्रावर करावं, परमेश्वराच्या नामावर करावं आणि प्रेम ध्यानासहित समाधीवर करावं. प्रेम सद्गुरूंवरचं परमेश्वराच्या नामाशी प्रीती जोडतं. त्या नामाच्या पारायणाने आत परमात्म्याचं प्राकट्य होतं. प्रेम संत आणि सद्गुरूंचे भक्तामध्ये वात्सल्य पेरते, म्हणूनच अंतर्मनात भक्ती, ज्ञान, वैराग्याची बाग फुलते. प्रेम सद्गुरूंचं शिष्यांवर वात्सल्याने ओथंबलेले असते आणि शिष्यांचं सद्गुरूंवर ओढीने वेढलेले असते. प्रेम भक्तांचं भगवंतावर प्राप्तीसाठी धाव घेते आणि भगवंताचे प्रेम सद्गुरूंच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करते. प्रेम अनुभूतीत उतरलं की त्याला साधनेचे पंख लावून उडू द्यावे मुक्तपणे. मग धाव घेईल ते भगवंताकडे आणि त्यालाच जाऊन मिळेल. कारण प्रेम म्हणजे प्रेम आहे. परमेश्वराकडून सर्वांना मिळालेलं हेच तर सेम आहे. परमेश्वराकडून सर्वांना मिळालेलं हेच तर सेम आहे. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम